नमस्कार. आज आपण सप्तशतीच्या 12व्या अध्यायाचा अर्थ आणि पठण हे दोन्ही बघणार आहोत. ओम नमश्चंडिकायै. ओम देव्योवाच. एभिस्तवैश्च मान्नित्यं स्तोष्यते यः समाहितः तस्याहं सकलां बाधां शमयिष्याम्यसंशयम् मधुकैटभनाशै च महिषासुरघातनं कीर्तयिष्यन्ति ये तद्वद्वधं शुम्भनिशुम्भयोः अष्टम्यां च चतुर्दश्यां नवम्यां चैकचेतसः श्रोष्यन्ति चैव ये भक्त्या मम माहात्म्यमुत्तमं न तेषां दुष्कृतं किंचिद्दुष्कृतोत्था न चापदः भविष्यति न दारिद्र्यं न चैवेष्टवियोजनं शत्रुभ्यो न भयं तस्य दस्युतो वा न राजतः न शस्त्रानलतो यौघात कदाचित संभविष्यति. आता आपण या श्लोकांचा अर्थ बघूया. ओम नमश्चंडिकायै म्हणजे चंडिकेला नमस्कार. ओम देव्योवाच म्हणजे देवी म्हणाली. एभिस्तवैश्च म्हणजे ह्या स्तोत्रांनी. च म्हणजे आणि, माम म्हणजे माझं, नित्यम म्हणजे नेहमी, स्तोष्यते म्हणजे स्तवन करेल, यहा म्हणजे जो, समाहितः म्हणजे एकाग्रचित्तानी किंवा स्वस्थ चित्तानी, तस्य म्हणजे त्याच्या, अहम म्हणजे मी, सकलाम म्हणजे सगळ्या, बाधाम म्हणजे बाधा किंवा पीडा, शमयिष्यामि म्हणजे मी शमन करीन, असंशयम म्हणजे निसंशयपणे. या श्लोकाचा सरळ अर्थ असा. देवी म्हणाली, हे देवतागणांनो, जो कुणी स्वस्थ चित्ताने दररोज या स्तोत्रांनी माझं स्तवन करील, त्याची समस्त पीडा किंवा संकट मी निसंशयपणे शांत करीन. मधुकैटभ नाशैच म्हणजे मधुकैटभ ह्या दोन्ही राक्षसांचा नाश. च म्हणजे आणि, महिषासुर घातनम म्हणजे महिषासुराचा संहार किंवा महिषासुराचा घात. कीर्तयिष्यन्ति म्हणजे कीर्तन करतील किंवा पठण करतील. ये म्हणजे जे, तद्वद म्हणजे त्याचप्रमाणे, वधम म्हणजे वध किंवा मारणं, संहार, शुंभ निशुंभयोः म्हणजे शुंभ निशुंभाचा संहार. याचं सरळ वाक्य असं. जे कुणी मधुकैटभाचा नाश, महिषासुराचा संहार आणि शुंभ निशुंभाचा संहार ह्या प्रसंगाचं कीर्तन करतील किंवा पठण करतील. पुढचा श्लोक त्याला जोडून घ्यायला हवा. कधी करायचंय हे कीर्तन? अष्टम्याम म्हणजे अष्टमीला, च चतुर्दश्याम किंवा चतुर्दशीला, किंवा नवम्याम म्हणजे नवमीला, च एकचेतसः म्हणजे च म्हणजे आणि, एकचेतसः म्हणजे एकाग्रचित्ताने, श्रोष्यन्ति म्हणजे श्रवण करतील, च म्हणजे आणि, एव म्हणजे च, ये म्हणजे जे, भक्त्या म्हणजे भक्तिपूर्वक, मम म्हणजे माझं, माहात्म्यम म्हणजे माहात्म्य किंवा मोठेपणा, प्रभाव, उत्तमम उत्तम असा. याचं सरळ वाक्य. तसेच जे कुणी अष्टमी, नवमी आणि चतुर्दशी या तिथींना हे माझं उत्तम महात्म्य एकाग्र चित्ताने व भक्तिभावाने श्रवण करतील. आता या पुढचा श्लोक सुद्धा याला जोडून घ्यायचा आहे. न तेषां, न म्हणजे नाही, तेषां म्हणजे त्यांना, दुष्कृतम म्हणजे पाप, दुष्कृत्य म्हणतो तसं, किंचित किंचित सुद्धा, अगदी छोटं सुद्धा,
दुष्कृतोत्था म्हणजे दुष्कृत्यातून उत्पन्न झालेलं किंवा पापजनित असं, न म्हणजे नाही, च म्हणजे आणि, आपदहा म्हणजे आपदा किंवा संकट, आपत्ती, भविष्यती म्हणजे असणार नाही, होणार नाही, न दारिद्र्यम दारिद्र्य त्यांच्या ठिकाणी निर्माण होणार नाही, न म्हणजे नाही, च एव नाहीच अशा अर्थाने, इष्टवियोजनम म्हणजे इष्ट व्यक्तींचं किंवा इष्टजनांचा वियोग त्यांना कधीही होणार नाही. या श्लोकाचा सरळ अर्थ असा, त्यांना किंचित सुद्धा पाप लागणार नाही, त्यांच्या पापजनित आपत्तीही येणार नाहीत त्यांच्यावर, त्यांना कधीही दारिद्र्य येणार नाही, तसंच इष्टजनांचा वियोगही त्यांना होणार नाही. अजून काय काय लाभ आहे या सगळ्या चरित्राच्या पठणाचा ते पुढच्या श्लोकात सांगितलंय. शत्रुभ्यः म्हणजे शत्रूकडून, न म्हणजे नाही, भयम म्हणजे भय, तस्य म्हणजे त्यांना, दस्युतः म्हणजे लुटारूंकडून, वा म्हणजे किंवा, न म्हणजे नाही, राजतः म्हणजे राजाकडून, राजा जो दंड देतो तशा प्रकारचा दंड सुद्धा त्यांना होणार नाही. न म्हणजे नाही, शस्त्र अनल तोय ओघात, शस्त्र म्हणजे शस्त्राचा घाव, अनल म्हणजे अग्नीचा दाह, तोय म्हणजे जलप्रवाहापासून होणारं भय, आणि तोय ओघात म्हणजे जलाचा ओघ जो असतो त्याच्यापासून, नदीच्या ओघातनं पुरामध्ये वाहून जाणं इत्यादी जी संकट आहेत त्याला म्हणायचं तोय ओघाचं संकट, त्याच्यापासून सुद्धा त्यांना भय होणार नाही. कदाचित म्हणजे कुठल्याही काळी, संभविष्यती म्हणजे संभवणार किंवा होणार, आता इथे न जोडायचं आहे, न संभविष्यती असा त्याचा अर्थ घ्यायचा आहे. शस्त्र, पाण्याचा ओघ किंवा अग्नी ह्यापासून त्यांना कुठल्याही काळी भय निर्माण होणार नाही. देवीच्या उपासनेचा हा परिणाम इथे सांगितलेला आहे. जे भक्त देवीची ही 3 चरित्र, कुठली कुठली, मधुकैटभाचा नाश, महिषासुराचा वध आणि शुंभ निशुंभाचा वध, हे जी 3 चरित्र आहे त्या चरित्रांचं कीर्तन करतील अशा माझ्या भक्तांना शत्रूपासून, लुटारूपासून, राजापासून, शस्त्र, अग्नी आणि जलप्रवाह किंवा पाणी यांच्यापासून कुठलंही भय निर्माण होणार नाही असा देवीनी भक्तांना आणि देवतांच्या मार्फत देवतांना सुद्धा आशीर्वाद दिलेला आहे. अर्थातच सप्तशतीचं पठण आणि मनन चिंतन करतात त्यांना हे लाभ निश्चितपणे होतात. या 6ही श्लोकांचा एकत्रित अर्थ बघूया आपण. देवी म्हणते, जो कुणी माझ्या ह्या स्तोत्राने, म्हणजेच मागच्या अध्यायात जे स्तोत्र सांगितलं देवतांनी देवीची जी स्तुती केली आहे त्या स्तोत्रांनी माझं एकाग्र चित्ताने स्तवन करील, त्याच्या सर्व पीडा मी निसंशयपणे शांत करीन. मधुकैटभ नाशाचं चरित्र, महिषासुराच्या संहाराचं चरित्र आणि शुंभ निशुंभ यांच्या संहाराचं चरित्र जे कुणी एकाग्र चित्ताने पठण करतील किंवा कीर्तन करतील, हे कीर्तन कधी करावं असं देवी सांगतेय तर अष्टमी, नवमी किंवा चतुर्दशीला जे कुणी एकाग्र चित्ताने हे कीर्तन करतील किंवा श्रवण करतील, माझे भक्त. कशाचं श्रवण करायचंय? या महात्म्याचं, देवीच्या चरित्राच्या उत्तम महात्म्याचं जे कोणी श्रवण करतील. कीर्तन करणाऱ्यालाही लाभ आहे आणि नुसतं ऐकणाऱ्यालाही हा लाभ आहे. पुढच्या 2 श्लोकात काय लाभ होईल ते सांगितलं आहे की त्यांना
पाप लागणार नाही, कुठल्याही प्रकारची पापकृत्य त्यांच्या हातून घडणार नाहीत. पापातून उत्पन्न होणाऱ्या आपत्तीसुद्धा त्यांना भोगाव्या लागणार नाहीत. त्यांना कधीही दारिद्र्य येणार नाही आणि इष्ट किंवा आवडत्या व्यक्तींचा वियोग त्यांच्यासाठी कधीही होणार नाही. शत्रूपासून, लुटारूपासून, राजापासून, शस्त्र, अग्नी आणि पाणी यांच्यापासून त्यांना कुठल्याही प्रकारचं भय निर्माण होणार नाही. अर्थातच देवीच्या चरित्राच्या पठणाचा आणि श्रवणाचा हा लाभ साक्षात देवीनी सांगितलेला आहे, हे महत्त्वाचं आहे. तस्मान् ममैतन्माहात्म्यं पठितव्यं समाहितैः श्रोतव्यै च सदा भक्त्या परं स्वस्त्ययनं महत्. उपसर्गान् शेषांस्तु महामारी समुद्भवान् तथा त्रिविधमुत्पातं माहात्म्यं शमयेन्मम. यत्रैतत् पठ्यते सम्यं नित्यमायतने मम. सदा न तद्विमोक्ष्यामि सान्निध्यं तत्र मे स्थितं. बलिप्रदाने पूजायामग्निकार्ये महोत्सवे सर्वं ममैतन्माहात्म्यमुच्चार्यं श्राव्यमेव च. जानता जानता वापि बलिपूजां यथा कृतां प्रतीक्षिष्याम्यहं प्रीत्या वह्निहोमं तथा कृतं. तस्मात् म्हणजे म्हणून, मम म्हणजे माझं, एतत् म्हणजे हे, माहात्म्यं म्हणजे माझ्या चरित्राचं माहात्म्य, पठितव्यं म्हणजे पठण करावं, समाहितैः म्हणजे एकाग्रचित्ताने, श्रोतव्यं म्हणजे ऐकण्यास योग्य असं, च म्हणजे आणि, सदा म्हणजे नेहमी, भक्त्या म्हणजे भक्तिपूर्वक, परम म्हणजे श्रेष्ठ, स्वस्त्ययनं म्हणजे स्वतःचं कल्याण व्हावं ह्यासाठी, स्वस्ती म्हणजे शांत होणे किंवा कल्याण होणे, त्यासाठी, महत् म्हणजे मोठं. याचं सरळ वाक्य, म्हणून सर्वांनी माझं हे परम कल्याणकारक माहात्म्य एकाग्रचित्ताने व भक्तिभावाने नेहमी पठण करावे. उपसर्गान म्हणजे उपद्रव, अशेषान म्हणजे सर्व प्रकारच्या, तू म्हणजे परंतु, महामारी म्हणजे महामारी जिच्यातून अनेक प्रकारचे उपद्रव निर्माण होतात. आत्ताच आपण करोना या महामारीला सामोरं गेलेलो आहोत. अशा प्रकारचे रोगातून उद्भवणारे अनेक उपद्रव, समुद्भवान म्हणजे उत्पन्न होणारे, तथा म्हणजे त्याचप्रमाणे, त्रिविधम उत्पातम तीन प्रकारचे उत्पात, तीन प्रकारचे अरिष्ट असतात. त्यांना म्हणतात आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक. असे तीन प्रकारचे त्रिविध ताप आहेत. त्या तापांपासनं, त्या तापांमुळे उद्भवणाऱ्या उपद्रवांचं माहात्म्यम म्हणजे माझं हे महात्म्य, शमयेन म्हणजे शांत करेल किंवा निरसन करेल, मम म्हणजे माझं, मम माहात्म्य असा एकत्र शब्द घ्यायचा. याचा सरळ अर्थ असा, हे माझं माहात्म्य महामारीपासून उद्भवणाऱ्या सर्व उपद्रवांचं, त्याचप्रमाणे त्रिविध तापांचं, अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक अशा तीन तापांचं निरसन करणारं आहे. यत्र म्हणजे जेथे, एतत् म्हणजे हे, पठ्यते म्हणजे पठण केलं जातं, सम्यक म्हणजे चांगल्या प्रकारे, नित्यम म्हणजे नेहमी, आयतने म्हणजे घरामध्ये किंवा देवळामध्ये, आयतन म्हणजे स्थान अशा अर्थाने, मम म्हणजे माझ्या, सदा म्हणजे नेहमी, न विमोक्ष्यामी न
तद विमोक्ष्यामी, न म्हणजे नाही, तद म्हणजे त्याला, विमोक्ष्यामी म्हणजे सोडत, सान्निध्यम म्हणजे वास्तव्य, तत्र म्हणजे तिथे, मे म्हणजे माझं, स्थितम म्हणजे स्थिर. या श्लोकाचा सरळ अर्थ, जेथे माझे हे महात्म्य नित्य यथाविधी पठण केले जाते, सम्यक म्हणजे चांगल्या प्रकारे किंवा जसं सांगितलं आहे तशा प्रकारे पठण केले जाते, ते स्थान किंवा ते आयतन मी कधीही सोडत नाही, तेथे माझा नित्य वास असतो. बलिप्रदाने म्हणजे बलिप्रदान करत असताना, पूजायाम म्हणजे पूजेच्या वेळी, अग्निकार्ये म्हणजे यज्ञाच्या वेळी किंवा होमाच्या वेळी, महोत्सवे म्हणजे महाउत्सवांच्या वेळी, नवरात्रासारखा जो महोत्सव असतो त्यावेळी, सर्वम म्हणजे सर्व, मम म्हणजे माझं, एतत् म्हणजे हे, माहात्म्यम म्हणजे मोठेपणा किंवा महात्म्य, उच्चार्यम म्हणजे उच्चारण करावं, श्राव्यम म्हणजे ऐकावं, एव म्हणजे च आणि च म्हणजे आणि. बलिप्रदान करत असताना, पूजा करत असताना, होम करत असताना, तसेच महाउत्सवांमध्ये माझे हे संपूर्ण महात्म्य किंवा चरित्र अवश्य श्रवण आणि पठण करावे. जानता अजानता, जाणून किंवा न जाणून, वा अपि किंवा, वा म्हणजे किंवा, अपि म्हणजे सुद्धा, बलिपूजाम म्हणजे बली दिला गेला किंवा पूजा केली गेली, यथा ज्याप्रमाणे, कृताम जसा केलेला असेल तसा, प्रतीक्षिष्याम्यहम मी ग्रहण करते, प्रतीक्षिष्यामी म्हणजे मी ग्रहण करते, अहम म्हणजे मी, प्रीत्या अत्यंत प्रेमाने, वह्निहोमम म्हणजे अग्नीमध्ये हवन केलं असता किंवा यज्ञ केला असता, तथा कृतम त्याचप्रमाणे केला गेलेला. याचा सरळ अर्थ, असे केल्याने. आपण मागच्या श्लोकाचा इथे संदर्भ घ्यायचा की जेव्हा महाउत्सव असेल, पूजा, होम किंवा बलिप्रदान करायचं असेल, तेव्हा तिथे जर माझं हे महात्म्य पठण आणि श्रवण केलं गेलं, तर अशा ठिकाणी त्या मनुष्याने मज प्रीत्यर्थ जे काही अर्पण केलेलं असतं, समजून उमजून अर्पण केलेलं असतं किंवा अजाणतेपणी कुणीतरी सांगितलं म्हणून अर्पण केलेलं असतं, ते सर्व बलिप्रदान, पूजा, होम असं जे काही सत्कर्म केलेलं असतं, कधी तर महाउत्सवाच्या वेळेस समजून करा किंवा अजाणतेपणे करा, पण ते मी प्रसन्नतेने स्वीकार करते असं देवी म्हणते बरं का. म्हणूनच म्हणतात ना की समजून उमजून द्या किंवा न समजता दुसरा सांगतो म्हणून द्या, पण द्यायला शिका, पठण करायला शिका, ऐकायला शिका. हेच देवी इथे सांगते की तुम्हाला समजो न समजो, श्रद्धापूर्वक तुम्ही पूजेच्या वेळी, होमाच्या वेळेस किंवा बलिसमर्पण करण्याच्या वेळेस जे काही मला प्रीतीने माझ्या भक्ताने अर्पण केलेलं असतं, ते मी अत्यंत प्रसन्नतेने स्वीकार करते असं देवी म्हणते. अशा प्रकारे आतापर्यंत जे आपण श्लोक बघितले त्याचा अर्थ थोडक्यात बघूया. म्हणून माझं सर्व हे महात्म्य निश्चितपणे पठण करण्यास योग्य आहे. ह्याचं पठण कसं करावं? एकाग्र चित्ताने करावं. आपल्याला सप्तशतीचं पठण करता येत नसेल तर श्रवण करावं. जिथे असा पाठ चालू असेल त्याचं नुसतं श्रवण जरी केलं तरी महामारीपासून उत्पन्न होणाऱ्या अनेक उत्पातांचं किंवा उपद्रवांचा नाश भगवती करते. त्याचप्रमाणे त्रिविध तापातून निर्माण होणारी अरिष्ट सुद्धा भगवती निरसन करते.
शिवाय जेथे माझं हे महात्म्य नेहमी पठण होतं त्या ठिकाणाला किंवा त्या आयतनाला मी कधीही सोडून जात नाही, माझं तिथे नेहमी वास्तव्य असतं, असं देवीने इथे तिच्या भक्तांना आश्वासन दिलेलं आहे. म्हणून वर्षभरात एकदा तरी आपण आपल्या घरामध्ये सप्तशतीचा पाठ करावा, जेणेकरून देवीचा वास आपल्या घरामध्ये नेहमी राहतो. बलिप्रदान करताना, पूजा करताना, होम करताना, महोत्सवाच्या ठिकाणी जिथे हे माझं महात्म्य पठण आणि श्रवण केलं जातं, तिथे त्या व्यक्तीने, त्या भक्ताने जाणून बुजून किंवा समजून उमजून किंवा अजाणतेपणी जे काही समर्पण केलेलं असतं ते मी स्वीकार करते. शरद काले महापूजा क्रियते या च वार्षिकी तस्यां ममैतन्माहात्म्यं श्रुत्वा भक्तिसमन्वितः सर्वा बाधा विनिर्मुक्तो धनधान्यसमन्वितः मनुष्यो प्रसादेन भविष्यति न संशयः श्रुत्वा ममैतन्माहात्म्यं तथा चोत्पत्तयः शुभाः पराक्रमै च युद्धेषु जायते निर्भयः पुमान् रिपवः संशयं यान्ति कल्याणै चोपपद्यते नन्दते च कुलं पुंसां माहात्म्यं मम शृण्वतां शान्तिकर्मणि सर्वत्र तथा दुःस्वप्नदर्शने ग्रहपीडासु चोग्रासु माहात्म्यं शृणुयान्मम. शरदकाले म्हणजे शारदीय नवरात्रामध्ये किंवा शरद ऋतूमध्ये महापूजा म्हणजे मोठी पूजा, नवरात्रातली जी पूजा असते ती, क्रियते म्हणजे केली जाते, या म्हणजे जी, च म्हणजे आणि, वार्षिकी म्हणजे वर्षातनं एकदा केली जाणारी, तस्याम म्हणजे तिथे किंवा तेव्हा, मम एतन माहात्म्यम माझं हे महात्म्य, श्रुत्वा म्हणजे ऐकून, भक्ती समन्वितः भक्तीने युक्त होऊन. ह्याला पुढचा श्लोक जोडून घ्यायचा. या श्लोकाचा सरळ अर्थ बघूया. शरद ऋतूमध्ये किंवा शारदीय नवरात्रामध्ये जी माझी वार्षिक महापूजा केली जाते, त्यावेळी जो मनुष्य माझे हे महात्म्य भक्तिभावाने श्रवण करील, आता त्या मनुष्याला काय लाभ होईल किंवा फळ मिळेल ते देवी सांगतेय. सर्वा बाधा विनिर्मुक्तः सर्व पीडांपासनं किंवा बाधांपासनं मुक्त झालेला तो माझा भक्त. हे त्या भक्ताबद्दलचं विशेषण आहे किंवा एखादी गोष्ट ज्याच्या बाबतीत घडेल अशी व्यक्ती असा अर्थ घ्यायचा. धनधान्य समन्वितः तो माझा भक्त धनधान्याने संपन्न होईल. मनुष्य म्हणजे मनुष्य, मत्प्रसादेन म्हणजे माझ्या प्रसन्नतेमुळे किंवा माझ्या कृपा प्रसादामुळे, भविष्यती म्हणजे होईल, न संशय म्हणजे याबद्दल कुठलाही संशय नाही. देवी सांगतेय की जो कोणी माझं हे महात्म्य शरद कालामध्ये नवरात्रामध्ये ऐकेल त्याला फळ असं मिळेल की तो मनुष्य माझ्या कृपा प्रसादाने सर्व पीडांपासून मुक्त होऊन धन धान्य पुत्र इत्यादी सर्व गोष्टींनी संपन्न होईल, यात कुठलाही संशय नाही. सप्तशतीच्या पठणाचं अजून एक फळ देवी पुढे 14व्या श्लोकात सांगते. श्रुत्वा म्हणजे ऐकून, मम म्हणजे माझं, एतत म्हणजे हे, माहात्म्यम म्हणजे महात्म्य किंवा तिचा हा मंगलदायी पराक्रम, तथा म्हणजे त्याचप्रमाणे, च म्हणजे आणि, उत्पत्तयः म्हणजे तिची जी उत्पत्ती झालेली आहे वेळोवेळी. आपण 3 चरित्रांमध्ये, पहिल्या चरित्रामध्ये
मधुकैटभाचा नाश करण्यासाठी उत्पत्ती झालेली बघितली. दुसऱ्या चरित्रामध्ये महिषासुराचा नाश करण्यासाठी देवी प्रकट झाली ते बघितलं. आणि तिसऱ्या चरित्रामध्ये शुंभ निशुंभ आणि त्याच्या मोठमोठ्या राक्षसांना मारण्यासाठी देवीची उत्पत्ती झाली. ह्या सगळ्या उत्पत्तयः म्हणजे ह्या सगळ्या देवीच्या उत्पत्ती शुभाहा म्हणजे अत्यंत शुभकारक ह्या सगळ्या उत्पत्ती आहेत. त्या पराक्रमम म्हणजे पराक्रम, देवीने जो पराक्रम गाजवला आहे तो कुठे, च युद्धेषु आणि देवीचा युद्धाच्या ठिकाणी असलेला पराक्रम. जायते म्हणजे निर्माण होतो, निर्भयः म्हणजे भयरहित, पुमान म्हणजे पुरुष. जो कुणी देवीचं चरित्र वाचतो तिचा पराक्रम स्वतःच्या ठिकाणी धारण करण्याचा प्रयत्न करतो किंवा तो पराक्रम बघून त्या व्यक्तीला काय होतं तर तो अत्यंत निर्भय होतो. कुठल्याही प्रकारचं भय त्या व्यक्तीच्या ठिकाणी राहत नाही. याचा सरळ अर्थ असा, हे माझं महात्म्य, त्यामधील माझ्या अवतारांच्या मंगलप्रद कथा आणि युद्धामध्ये मी जो केलेला पराक्रम आहे त्याचं श्रवण केल्याने मनुष्य निर्भय होतो. रिपवः म्हणजे शत्रू, संक्षयै म्हणजे नष्ट होणे, त्यांचा क्षय होतो. यांती म्हणजे होतात. कल्याणम म्हणजे कल्याण, त्याचं शुभ होतं. च उपपद्यते, च म्हणजे आणि, उपपद्यते म्हणजे प्राप्त होते. नंदते म्हणजे नांदते. च म्हणजे आणि, कुलम म्हणजे त्याचं कुल, पुंसाम म्हणजे त्या मनुष्याचं, माहात्म्यम महात्म्य, देवीचं चरित्राचं महात्म्य, मम म्हणजे माझं, शृण्वताम म्हणजे ऐकणारा. अजून एक लाभ इथे देवींनी सांगितलेला आहे. मागच्या श्लोकात सांगितलं की त्याचं सगळं भय नष्ट होऊन जातो, तो निर्भय होतो. आता ह्या श्लोकात देवी सांगतेय की जो कुणी माझं महात्म्य श्रवण करणारा आहे असा पुरुष, त्याचे शत्रू नष्ट होतात, त्याचं संपूर्ण कल्याण होतं आणि त्याचं कुळ दिवसेंदिवस वृद्धिंगत होतं, सुखामध्ये आनंदामध्ये नांदत राहतं. सप्तशतीच्या श्रवणाचं पुढचं महात्म्य देवी सांगते किंवा पुढचा लाभ काय आहे ते देवी सांगते. शांती कर्मणी, शांत कर्म, एखाद्या गोष्टीची शांती व्हावी यासाठी जी कर्म केली जातात त्या कर्मांच्या ठिकाणी, सर्वत्र म्हणजे सगळीकडे, तथा त्याचप्रमाणे, दुःस्वप्न दर्शने, एखादं वाईट स्वप्न पडलं की दुःखदायक स्वप्न पडलं तर त्या दुःस्वप्नाच्या दर्शनाच्या वेळेस, ग्रहपीडासु एखाद्या व्यक्तीला ग्रहाची पीडा असेल अशा वेळी, च उग्रासु अत्यंत उग्र अशी ग्रहपीडा ज्याला असेल अशा व्यक्तीला सुद्धा, माहात्म्यम म्हणजे महात्म्य, शृणुयान मम त्याने माझं हे महात्म्य ऐकावं. या श्लोकाचा सरळ अर्थ असा, सर्वत्र शांती कर्म करताना दुःस्वप्न बघितले असता आणि उग्र स्वरूपाची ग्रहपीडा ज्याला आहे अशा व्यक्तीने माझं हे महात्म्य श्रवण करावं. आता आपण 12 ते 16 श्लोकांचा एकत्रित अर्थ बघूया. शरद ऋतूमध्ये नवरात्रामध्ये जी काही वार्षिकी पूजा होते त्यावेळी जो मनुष्य माझं हे महात्म्य भक्तिभावाने श्रवण करील तो मनुष्य माझ्या कृपा प्रसादाने सर्व पीडांपासून मुक्त होऊन धनधान्य पुत्र इत्यादीने संपन्न होईल, याबद्दल कुठलीही शंका नाही. देवीचं हे महात्म्य, तिच्या अवतारांच्या शुभ कथा आणि युद्धामध्ये तिने केलेला पराक्रम जो मनुष्य श्रवण करेल तो निर्भय होईल. त्याचप्रमाणे देवी सांगते माझं हे महात्म्य श्रवण करणाऱ्या पुरुषाचे शत्रू नष्ट होतील, त्याचं कल्याण होईल आणि त्याचं कुळ
आनंदामध्ये नांदत राहील. शांती कर्माच्या वेळेस किंवा दुःस्वप्न पडले असता, उग्र ग्रहपीडा असताना अशा माणसाने माझं हे महात्म्य श्रवण करावं. उपसर्गाशमय्यान्ति ग्रहपीडाश्च दारुणाः दुःस्वप्नै चन्द्रुभिर्दृष्टं सुस्वप्नमुपजायते बालग्रहाभिभूतानां बालानां शान्तिकारकं संघातभेदे चन्द्रुणां मैत्रीकरणमुत्तमं दुर्वृत्तानामशेषाणां बलहानिकरं परं रक्षोभूतपिशाचानां पठनादेव नाशनं सर्वं ममैतन्माहात्म्यं मम सन्निधिकारकं पशुपुष्पार्घधूपैश्च गन्धदीपैस्तथोत्तमैः विप्राणां भोजनैर्होमैः प्रोक्षणीयैरहर्निशम्. उपसर्गाः म्हणजे अनेक प्रकारचे उपद्रव किंवा विघ्न. शमम म्हणजे शांत, यांती म्हणजे होतात, ग्रहपीडाः च म्हणजे ग्रहाच्या पीडा, दारुणाः म्हणजे भयंकर, दुःस्वप्नम म्हणजे दुःखकारक स्वप्न, च म्हणजे आणि, नृभिः म्हणजे मनुष्याने, दृष्टम म्हणजे बघितलं, सुस्वप्न म्हणजे चांगलं स्वप्न किंवा सुखकारक स्वप्न, उपजायते म्हणजे उत्पन्न होते. याचा सरळ अर्थ असा, देवीचं महात्म्य, ज्याला ग्रहपीडा आहे, दुःस्वप्न बघतो, अशा व्यक्तीने ऐकावं किंवा पठण करावं, श्रवण करावं असं देवीनी 16व्या श्लोकात सांगितलं. आता त्याचा उपयोग काय होतो किंवा त्याचं फल काय मिळतं हे ती देवी 17व्या श्लोकात सांगते. त्यामुळे सर्व प्रकारचे उपद्रव किंवा विघ्न, भयंकर ग्रहपीडा शांत होतात. मनुष्याने दुःस्वप्न पाहिलं असता जो कुणी हे देवीचं महात्म्य श्रवण करतो त्याला दुःस्वप्न नष्ट होऊन त्याला सुस्वप्न किंवा शुभ स्वप्न पडायला लागतात. ज्या स्वप्नामध्ये आपल्याला भीती वाटते किंवा जे स्वप्न आपण बघू नये, आपण दचकून उठतो झोपेतनं, असं स्वप्न दुःस्वप्न म्हटलं जातं. पण जे स्वप्न बघत राहावंसं वाटतं, एखाद्या देवतेचा दृष्टांत होणे, एखादी देवता दिसणे किंवा आपण खूप चांगल्या अशा एखाद्या ठिकाणी आहोत असं दिसणं, हे सुस्वप्न आहे. किंवा आपण आपल्या नातेवाईकांमध्ये, जीवलगांमध्ये अत्यंत आनंदात आहोत असं स्वप्नामध्ये दिसणं, हे सुस्वप्न आहे. आणि ज्या व्यक्तीला नेहमी दुःस्वप्न पडतात अशा व्यक्तीने जर देवीचं हे महात्म्य ऐकलं, नुसतं ऐकलं, पठण करणाऱ्याला तर हा लाभ होतोच, पण नुसतं ऐकलं तरी सुद्धा त्याचं दुःस्वप्न नष्ट होऊन त्याला चांगली स्वप्न पडतात. बालग्रहाभिभूतानां, बालग्रह, काही ग्रह हे छोटे ग्रह मानले जातात आणि त्या ग्रहांची पीडा बालकांना होते. अभिभूतानां म्हणजे बालग्रहांनी पछाडलेला किंवा ग्रस्त झालेल्या, बालानां म्हणजे बालकांची, शांतिकारकम म्हणजे त्यांना ती पीडा नष्ट करून शांत करणारं असं हे माझं महात्म्य आहे असं देवी म्हणते. संघात भेदे म्हणजे एखाद्या समूहामध्ये फूट पडली किंवा भेद निर्माण झाला तर, च म्हणजे आणि, नृणाम म्हणजे मनुष्याला, मैत्रीकरणम म्हणजे त्यांच्यामधले मतभेद दूर होऊन त्यांच्यामध्ये मित्रभाव किंवा एकजूट, उत्तमम म्हणजे उत्तम अशी निर्माण होते. या श्लोकाचा 18व्या श्लोकाचा सरळ अर्थ असा की जो कुणी माझं हे महात्म्य श्रवण करील. आता बालक जे आहेत ते
पठण करू शकत नाहीत. पण जर तुम्ही सप्तशती अशा घरी जर पठण केली, ज्यांच्या घरामध्ये बालकं आहेत आणि त्यांना काही ना काहीतरी ग्रहाची पीडा आहे, अशा बालकांनी नुसतं या सप्तशतीचं श्रवण जरी केलं तरी सुद्धा त्या बालकांना त्या ग्रहाची जी पीडा असते, पीडाग्रस्तता असते, ती नष्ट होते, शांत होऊन जाते. त्याचप्रमाणे एखाद्या मनुष्याच्या समूहामध्ये जर फूट पडली असेल तर ती पडलेली फूट दूर होऊन, त्या मनुष्यांमधले मतभेद दूर होऊन उत्तम अशी मैत्री त्या समूहामध्ये निर्माण होते. दुर्वृत्तानाम म्हणजे दुराचारी लोकांचे, अशेषाणाम सर्व प्रकारचं, बलहानिकरम म्हणजे त्यांचं सामर्थ्य नष्ट करणारी, बलाची हानी करणारं, परम म्हणजे श्रेष्ठ असं, रक्ष म्हणजे राक्षस, भूतपिशाचानाम भूत आणि पिशाच, पठनाद म्हणजे पठणाने, एव म्हणजे नाशनम. आता देवी या 19व्या श्लोकात सप्तशतीच्या पठणाचं फल सांगत आहे. जे कुणी मनुष्य माझं हे महात्म्य पठण करतात अशा लोकांना, दुराचारी लोकांपासून होणारा त्रास नष्ट करणारं आहे. त्याचप्रमाणे त्याच्या केवळ पठणाने, या महात्म्याच्या केवळ पठणाने राक्षस, भूत आणि पिशाच यांच्यापासून जी काही बाधा होते किंवा जे काही त्रास होतात ते नष्ट होऊन जातात. अर्थातच सप्तशतीच्या पठणाने दुराचारी लोकांचं सामर्थ्य नष्ट होऊन त्यांचाही त्रास नष्ट होतो. त्याचप्रमाणे ज्या न दिसणाऱ्या सूक्ष्म योनी आहेत, ज्यांना आपण राक्षस म्हणतो, भूत म्हणतो किंवा पिशाच म्हणतो, ह्या योनी आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत. पण आता आपण नुकतंच करोनाला तोंड दिलेलं आहे आणि करोना हा सुद्धा अशाच प्रकारचा एक त्रास आहे. अशा त्रासापासून जो कुणी माझं हे महात्म्य पठण करतो त्याला शांती मिळते किंवा त्याचा तो त्रास नष्ट होऊन जातो. सर्वं ममैतन महात्म्यम, सर्व म्हणजे सर्व, मम म्हणजे माझं, एतत् म्हणजे हे, महात्म्यम म्हणजे महात्म्य, मम सन्निधिकारकम मला सान्निध्य किंवा सामिप्य देणारं असं आहे. जो कुणी माझं हे महात्म्य ऐकतो किंवा पठण करतो त्याच्या मी जवळच असते. अर्थातच देवी जवळ असल्यामुळे आपल्या ह्या सर्व त्रासापासून मनुष्याची सुटका होणार आहे. म्हणून देवी सांगते की हे माझं महात्म्य जो कुणी एकाग्र चित्ताने श्रवण करतो किंवा पठण करतो अशा व्यक्तीच्या मी नेहमी जवळच असते. पुढे देवी सांगते की भगवतीची उपासना कशी करावी, तर पशु, पुष्प, अर्घ, धूप, दीप आणि नैवेद्य ह्याच्याद्वारे देवीची उपासना करावी. पशुबली, आता पशुबली आपण हल्ली देत नाही, पण नारळ फोडणं हे एक प्रकारे पशुबलीचाच प्रतिकात्मक पूजा विधी आहे. अशा प्रकारे नारळ अर्पण करणे किंवा फोडणे, फुलं वाहणे, पुष्प म्हणजे फुलं वाहणे, अर्घ देणे म्हणजे पाणी देवीला अंघोळ घालणं किंवा देवीसाठी पाणी, आपण खूप जण असं करतात की देवांसाठी पाण्याचं तांब्या भरून ठेवतात, हे पण देवाला पाणी अर्पण करणं आहे, असं पाणी अर्पण करणे. धूप म्हणजे उदबत्ती किंवा धूप जाळणे, गंध देवीला गंध लावणे, दीप लावणे किंवा दीपाने ओवाळणे, दिव्यांनी देवीला ओवाळणे इत्यादी विविध उपचारांनी देवीचं जो कोणी पूजन करतो. अजून काय सांगितलं देवीनी, विप्राणाम
म्हणजे ब्राह्मणांना, भोजनैही म्हणजे भोजन देणे, होमैही म्हणजे यज्ञयाग करणे, प्रोक्षणीयैही म्हणजे अभिषेक करणे, प्रोक्षण करणे, अहर्निशम म्हणजे रात्रंदिवस जो कुणी देवीची अशी पूजा करतो, तिला पाणी वाहतो, तिला अभिषेक करतो, पंचामृताने अभिषेक करणे, धूप दीप नैवेद्य ब्राह्मण भोजन इत्यादीद्वारे देवीची जो कुणी उपासना करतो. आता ही उपासना किती काळ करायची आहे तर कमीत कमी वर्षभर असं पुढे देवीनी सांगितलेली आहे. अशा प्रकारे जो कुणी देवीची उपासना करतो त्याला मिळणारं फळ काय आहे ते पुढील श्लोकात आपण बघणार आहोत. आत्तापर्यंत झालेल्या श्लोकांचा थोडक्यात अर्थ आपण बघूया. 16व्या श्लोकामध्ये देवीनी सांगितलं की माणसाने माझं हे महात्म्य ऐकावं, ज्याला दुःस्वप्न पडतायत, ग्रहांची पीडा आहे अशा व्यक्तीने. आता त्या व्यक्तीला काय लाभ होतो महात्म्य ऐकल्याचा ते 17 ते 21 या श्लोकांमध्ये आपण बघणार आहोत. देवीनी सांगितलं की त्याच्या त्या उपद्रवांचा, भयंकर ग्रहपीडेचा नाश होतो, त्या ग्रहपीडा शांत होतात, त्याचं दुःस्वप्न नष्ट होऊन त्याला चांगलं स्वप्न पडतं. त्याचप्रमाणे लहान मुलांना जी बालग्रहाची पीडा असते ती पीडा शांत होते. एखाद्या संघटनेमध्ये जर फूट पडलेली असेल तर ती फूट पडलेली नष्ट होऊन, मतभेद दूर होऊन त्या संघटनेमध्ये चांगली एकजूट होते, मित्रभाव निर्माण होतो. दुर्वृत्ती लोकांचं जे सामर्थ्य आहे ते नष्ट होतं आणि अशा दुराचारी लोकांचा त्रास त्या मनुष्याला होत नाही जो देवीचं हे महात्म्य पठण करतो किंवा श्रवण करतो. केवळ पठणाने राक्षस, भूत आणि पिशाच यांच्या पीडेपासून मनुष्याचं रक्षण केलं जातं किंवा भूत, पिशाच आणि राक्षस यांच्या पीडा नष्ट होऊन जातात. 20व्या श्लोकात देवीनी सांगितलं की जो कोणी माझं हे महात्म्य पठण करतो, श्रवण करतो, त्या व्यक्तीच्या जवळच मी नेहमी असते, माझं सान्निध्य नेहमी त्याच्याबरोबर असतं. देवीची उपासना कशी करावी तर पशु, पुष्प, अर्घ, धूप, दीप आणि नैवेद्य इत्यादीच्या द्वारे देवीला पुष्प अर्पण करावं, फुलं अर्पण करावी, पाणी अर्पण करावं, धूप जाळावा, गंध लावावं, दिवा प्रज्वलित करावा, ब्राह्मणांना भोजन द्यावं, उत्तम प्रकारे अग्नीमध्ये हवन करावं आणि प्रोक्षणीयैही म्हणजे अभिषेक करून, अभिषेक करण्यास योग्य आहे देवी असं म्हणतायत. अशा प्रकारे अहर्निशम म्हणजे रात्रंदिवस जो कुणी देवीची उपासना करतो त्याला काय फळ मिळतं ते आपण पुढच्या श्लोकांमध्ये बघूया. अजून काय काय करायचंय तेही पूजेचाच भाग पुढच्या 22व्या श्लोकात सांगितलेला आहे. अन्यैश्च विविधैर्भोगैः प्रदानैर्वत्सरेण या प्रीतिर्मे क्रियते सास्मिन् सकृदुच्चरिते श्रुते श्रुतं हरति पापानि तथारोग्यं प्रयच्छति रक्षां करोति भूतेभ्यो जन्मनां कीर्तनं मम युद्धेषु चरितं यन्मे दुष्टदैत्यनिबर्हणम् तस्मै-श्रुते वैरिकृतं भयं पुंसान्न जायते युष्माभिस्तुतयो याश्च ब्रह्मर्षिभिः कृताः ब्रह्मणा च कृतास्तास्तु प्रयच्छन्तु शुभां मतिम् अरण्ये प्रान्तरे वापि दावाग्निपरिवारितः दस्युभिर्वावृतशून्ये गृहीतो वापि शत्रुभिः
शत्रुभिः अन्यैः म्हणजे अन्य विविध प्रकारच्या विविधैः म्हणजे विविध प्रकारच्या भोगैः म्हणजे भोगांनी किंवा नैवेद्यांच्या द्वारे प्रदानैः म्हणजे दान केल्याने प्रकर्षाने दान केल्याने वत्सरेण म्हणजे वर्षभर या म्हणजे ज्या सेवेच्या द्वारे विविध षड्रस भोजन ब्राह्मणांना दिल्याने किंवा विविध प्रकारची दानं दिल्याने ही सगळी क्रिया किती काळ करायची आहे तर वर्षभर माझी अशी सेवा केल्याने प्रीतिर्मे म्हणजे माझ्या ठिकाणी प्रीती क्रियते म्हणजे केली जाते सा म्हणजे जी किंवा ती अस्मिन म्हणजे इथे सुकृत म्हणजे चांगलं कृत्य उच्चरिते म्हणजे उच्चार केल्याने श्रुते म्हणजे ऐकल्याने श्रुतम म्हणजे ऐकल्याने हरती म्हणजे हरण होतात पापानी म्हणजे पाप तथा म्हणजे त्याचप्रमाणे आरोग्यम म्हणजे आरोग्य प्रयच्छती म्हणजे प्रकर्षानी लाभते. अर्थातच वर्षभर देवीची अशी आराधना किंवा सेवा केल्याने माझी प्रीती माझ्या भक्ताला लाभते. त्याचप्रमाणे माझं हे उत्तम चरित्र श्रद्धेने भक्तीने ऐकणारा किंवा पठण करणारा त्याला त्या श्रवणाचा आणि पठणाचा लाभ म्हणून त्याच्या सर्व पापांचा निरास होऊन जातो आणि त्याला उत्तम असं आरोग्य लाभतं. आपण खूप ठिकाणी असं बघतो की लोकांना सांगतात की तुमचं आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही सप्तशतीच्या पठणाचं श्रवण करा किंवा तुम्हाला जर येत असेल तर सप्तशतीचं नित्यनेमाने पठण करा. हे सांगण्यामागचं हेच कारण आहे की ह्या सप्तशतीच्या पठणाच्या आणि श्रवणाच्या फलाचा लाभ त्या व्यक्तीला व्हावा आणि हा लाभ होतो असं साक्षात देवीनी सांगितलेलं आहे. म्हणूनच ज्यांना उत्तम पठण करता येतं त्यांनी स्वतः पठण करावं सप्तशतीच्या चरित्राचं. पण ज्यांना पठण करता येत नाही त्यांनी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यूट्यूबच्या माध्यमातनं तुम्हाला घर बसल्या पठण आणि अर्थ दोन्ही ऐकण्याची जी सोय उपलब्ध आहे त्याचा जरूर लाभ घ्यावा आणि सप्तशतीचा कृपाप्रसाद किंवा देवीचा कृपाप्रसाद निश्चितपणे प्राप्त करून घ्यावा. देवीने इथे जे सांगितलेलं आहे की उत्तम आरोग्य आणि पापाचा निरास होणं हे फल सप्तशतीच्या पठणाचं ऐकण्याचं देवीनी सांगितलेलं आहे. अजून काय काय लाभ होतो सप्तशतीच्या पठणाचा आणि श्रवणाचा ते देवी पुढे सांगतेय की रक्षां करोति भूतेभ्यः. रक्षा म्हणजे रक्षण, करोति म्हणजे केलं जातं, भूतेभ्यः म्हणजे भूतमात्रांपासनं सर्प विंचू हे जे जीव आहेत त्यांच्यापासनं आपल्याला त्रास होण्याची शक्यता असते आणि अशा जीवांपासनं मनुष्याचं रक्षण सप्तशतीच्या पठणाने किंवा देवीच्या कृपाप्रसादाने केलं जातं. जन्मनां कीर्तनम मम. जन्मनाम म्हणजे देवीच्या जन्माचं किंवा देवीच्या अवतारांचं, कीर्तनम म्हणजे कीर्तन, मम म्हणजे माझ्या. या 23व्या श्लोकाचा सरळ अर्थ असा होतो की हे माझं महात्म्य श्रवण केल्याने पाप निरास होऊन चांगलं आरोग्य लाभतं. त्याचप्रमाणे माझ्या अवतारांचं कीर्तन समस्त भूतमात्रांपासून रक्षण करणारं ठरतं. युद्धेषु म्हणजे युद्धाच्या ठिकाणी, चरितम म्हणजे चरित्र, यन मे म्हणजे यत म्हणजे जे, मे म्हणजे माझं, दुष्ट दैत्य निबर्हणम दुष्ट दैत्यांचा नाश केलेलं, तस्मै म्हणजे तिथे, श्रुते म्हणजे ऐकल्याने,
वैरीकृतम म्हणजे वैर्याकडून केलं गेलेलं, भयम म्हणजे भय, पुंसा म्हणजे मनुष्याला, न म्हणजे नाही, जायते म्हणजे उत्पन्न होते, न जायते म्हणजे उत्पन्न होत नाही. ह्या 24व्या श्लोकाचा सरळ अर्थ असा की जो कुणी देवीच्या दुष्ट दैत्यांच्या विनाशाचं युद्धविषयक चरित्र आहे ते श्रवण करतो अशा मनुष्याला शत्रूचं भय राहत नाही किंवा शत्रूपासून त्याला भय उत्पन्न होत नाही. युष्माभिः म्हणजे तुम्ही, स्तुतयः म्हणजे स्तुती, या म्हणजे जी, च म्हणजे आणि, या म्हणजे जी, च म्हणजे आणि, ब्रह्मर्षिभिः ब्रह्मर्षींनी, कृताः म्हणजे केलेली आहे. ब्रह्मणा म्हणजे ब्रह्मदेवाने, च म्हणजे आणि, कृताः म्हणजे केलेली, ताः म्हणजे ती, अस्तु म्हणजे असू देत, प्रयच्छन्तु म्हणजे प्रकर्षाने देऊ देत, शुभाम म्हणजे शुभ, मतिम म्हणजे बुद्धी. अर्थातच याचं सरळ वाक्य असं आहे की शिवाय तुम्ही आणि ब्रह्मर्षींनी जी माझी स्तुती केलेली आहे किंवा स्तुती गायन केलेली आहे त्याचप्रमाणे ब्रह्मदेवाने जी स्तवने केली आहेत त्याचं पठण सद्बुद्धी निर्माण करणारं किंवा प्रकर्षाने सद्बुद्धी देणारं होईल किंवा होऊ दे अशा अर्थाने देवी म्हणते. अर्थातच ब्रह्मदेवांनी केलेली स्तुती, ब्रह्मर्षींनी केलेली स्तुती आणि देवांनी केलेली स्तुती जो कोणी पठण करेल, श्रवण करेल त्याला सद्बुद्धी मिळू देत किंवा सद्बुद्धी प्राप्त होईल. अरण्ये म्हणजे अरण्यामध्ये, प्रांतरे म्हणजे उजाड मार्गावर किंवा एकाकी रस्त्यावर, वा म्हणजे किंवा, अपि म्हणजे सुद्धा, दावाग्नी म्हणजे वणवा, परिवारितः म्हणजे वेढलेलं असताना, दस्युभिः म्हणजे लुटारूंनी, वा म्हणजे किंवा, वृतः म्हणजे वेढलेलं असताना, शून्ये म्हणजे निर्जन स्थानी जिथे मनुष्य नाहीत अशा स्थानी, गृहीतः म्हणजे घेतलेलं असताना किंवा वेढलेलं असताना, वा म्हणजे किंवा, अपि म्हणजे सुद्धा, शत्रुभिः म्हणजे शत्रूने. अर्थातच याचं सरळ वाक्य असं आहे की अरण्यामध्ये उजाड मार्गावर किंवा वणव्याने वेढलेलं असताना, निर्जन स्थानी लुटारू, शत्रू यांनी वेढलेलं असताना. अजून सुद्धा अनेक संकट असतात, ती संकट पुढच्या श्लोकांमध्ये वर्णन केलेली आहे. 22 ते 26 श्लोकांचा एकत्रित अर्थ आपण बघूया. जो कुणी विविध प्रकारच्या अन्य भोगांच्या द्वारे किंवा विविध प्रकारची दानं देऊन वर्षभर माझी आराधना करतो, सेवा करतो, त्याचं फल म्हणून मी त्याच्यावर प्रसन्न होते, त्याला उत्तम आरोग्य प्राप्त होतं, त्याचप्रमाणे त्याच्या पापांचा निराश होतो. माझ्या अवतारांचं चरित्र जो कुणी कीर्तन करतो अशा व्यक्तीला भूतमात्रांपासून त्रास होत नाही, भूतमात्रांपासून होणाऱ्या उपद्रवापासनं मी त्याचं रक्षण करते. दुष्ट दैत्यांच्या विनाशाचं माझं चरित्र जो कुणी पठण करतो किंवा श्रवण करतो अशा व्यक्तीला शत्रूपासून भय निर्माण होत नाही. त्याचप्रमाणे ब्रह्मर्षींनी केलेली माझी स्तुती, ब्रह्मदेवांनी केलेली माझी स्तुती आणि हे देवतांनो तुम्ही केलेली स्तुती जो कुणी पठण करतो त्याला सद्बुद्धी प्राप्त होते. अरण्यामध्ये उजाड मार्गावर किंवा वणव्यानी वेढलेला असताना, निर्जन स्थानी लुटारू, शत्रू यांनी वेढलेलं असताना
सिंहव्याघ्रानुयातो वा वने वा वनहस्तिभिः राज्ञा क्रुद्धेन चाज्ञप्तो वध्यो बन्धगतोऽपि वा आघूर्णितो वा वातेन स्थितः पोते महार्णवे पतत्सु चापि शस्त्रेषु संग्रामे भृशदारुणे सर्वा बाधासु घोरासु वेदनाभ्यर्दितोऽपि वा स्मरन् ममैतच्चरितन्नरो मुच्येत सङ्कटात् मम प्रभावात् संवाद्यादस्य वो वैरिणस्तथा दूरादेव पलायन्ते स्मरतश्चरितं मम ऋषिर्वाच इत्युक्त्वा सा भगवती चण्डिका चण्डविक्रमा पश्यतां सर्वदेवानां तत्रैवान्तरधीयत. सिंह आणि वाघ यांनी घेरलेलं असताना अरण्यामध्ये सिंह वाघ इत्यादी अवतीभोवती असताना वा वने किंवा वनामध्ये वा वनहस्तिभिः म्हणजे वनातील हत्तींनी वेढलेलं असताना राज्ञा म्हणजे राजाकडून क्रुद्धेन म्हणजे क्रुद्ध झालेल्या च आज्ञप्तः च म्हणजे आणि आज्ञप्तः म्हणजे आज्ञा दिलेली असताना वध्यः म्हणजे ह्याचा वध करण्यास हा योग्य आहे अशा प्रकारे राजांनी आज्ञा दिलेली असताना बंधगतः म्हणजे बंधनात अडकलेला असताना अपि म्हणजे सुद्धा वा म्हणजे किंवा या दोन्ही ओळींचा अर्थ असा अरण्यामध्ये वाघ सिंह किंवा रानटी हत्ती मागे लागले असता किंवा अवतीभोवती असताना राजाने क्रुद्ध होऊन वध करण्याची आज्ञा दिलेली असताना किंवा बंधनात टाकण्याची आज्ञा दिलेली असताना आघूर्णितः म्हणजे पूर्ण वेढलेलं असताना वा म्हणजे किंवा वातेन म्हणजे वायूने वादळामध्ये वायूमध्ये अडकलेलं असताना स्थितः म्हणजे स्थित असताना पोते म्हणजे पोहत असताना किंवा नावेमध्ये बसलेलं असताना महार्णवे म्हणजे मोठ्या महासागरामध्ये पतत्सु म्हणजे पडलेलं असताना च अपि म्हणजे आणि सुद्धा शस्त्रेषु म्हणजे शस्त्रांमध्ये संग्रामे म्हणजे युद्धामध्ये भृशदारुणे म्हणजे अत्यंत दारुण अशा या दोन्ही ओळींचा एकत्रित अर्थ असा महासागरात नावेतून प्रवास करत असताना झंझावाताने किंवा वादळाने नाव डगमगू लागली असता त्याचप्रमाणे घनघोर युद्धामध्ये शस्त्रांचा मारा होत असताना सर्वा बाधासु घोरासु सर्व प्रकारच्या बाधांनी ग्रस्त झालेलं असताना घोर म्हणजे भीषण वेदना अभ्यर्दितः वा अपि वेदनेने अत्यंत ग्रस्त असताना किंवा तळमळत असताना अपि म्हणजे सुद्धा वा म्हणजे किंवा स्मरण म्हणजे स्मरण केलं असता मम एतत् चरितन माझं हे चरित्र नरहा म्हणजे नर किंवा मनुष्य मुच्येत म्हणजे मुक्त होईल संकटात म्हणजे संकटापासून वेदनांनी तळमळत असताना किंवा सर्व प्रकारच्या भीषण बाधांनी ग्रस्त असताना जो मनुष्य या माझ्या चरित्राचं स्मरण करतो तो संकटातून निसंशय मुक्त होतो. माझ्या प्रभावाने मम प्रभावात सिंहाद्या सिंह इत्यादी दस्यवः म्हणजे लुटारू वैरिणः म्हणजे वैरी तथा म्हणजे त्याचप्रमाणे
दूरात म्हणजे दूर, एव म्हणजे च, पलायन्ते म्हणजे पळून जातात, स्मरतः म्हणजे स्मरण करणारा, चरितम म्हणजे देवीचं हे चरित्र, मम म्हणजे माझं. या 30व्या श्लोकाचा एकत्रित अर्थ असा होतो की देवी सांगते माझ्या प्रभावाने सिंह, लुटारू इत्यादी वैरी मनुष्यापासून दूर राहतात. कुठल्या मनुष्यापासून? जो माझ्या ह्या चरित्राचं स्मरण करतो अशा व्यक्तीपासून माझ्या प्रभावाने सिंह आणि लुटारू इत्यादी जे शत्रू आहेत, वैरी आहेत, ते माझ्या प्रभावाने अशा मनुष्यापासून दूर राहतात. ऋषिरुवाच म्हणजे ऋषी म्हणाले, कुणाला? मेधा ऋषी सुरथ राजाला देवीचं चरित्र सांगतायत. ते मेधा ऋषी सुरथ राजाला म्हणाले, इति उक्त्वा असं म्हणून, सा म्हणजे ती, भगवती म्हणजे भगवती देवी, चंडिका चंडिका नावाची भगवती, चंडविक्रमा जिचा पराक्रम प्रचंड आहे अशी ती चंडविक्रमा चंडिका भगवती, पश्यताम म्हणजे पाहत असताना, सर्व देवानाम सर्व देव पाहत असताना, तत्र एव तिथेच, अंतरधीयत म्हणजे अंतर्धान पावली. अशा प्रकारे ऋषी सांगतायत, हे राजा असं सर्व बोलून ती प्रचंड पराक्रमी चंडिका भगवती सर्व देव तिच्याकडे पाहत असतानाच तिथेच अंतर्धान पावली. तेऽपि देवा निरातंका स्वाधिकारान् यथा पुरा, यज्ञभागभुजः सर्वे चक्रुर्विनिहतारयः, दैत्याश्च देव्या निहते शुम्भे देवरिपौ युधि, जगद्विध्वंसके तस्मिन् महोग्रे तुलविक्रमे, निशुम्भे च महावीर्ये शेषाः पातालमाययुः, एवं भगवती देवी सा नित्यापि पुनः पुनः सम्भूय कुरुते भूप जगतः परिपालनं, तयैतन्मोह्यते विश्वं सैव विश्वं प्रसूयते, सा याचिता च विज्ञानं तुष्टारुद्धिं प्रयच्छति. ते अपि म्हणजे ते सुद्धा, देवाहा म्हणजे देवता, निरातंका म्हणजे निर्भय, आतंक म्हणजे भय आणि निरआतंक म्हणजे निर्भय, स्वाधिकारान म्हणजे स्वतःचे अधिकार, यथा म्हणजे ज्याप्रमाणे, पुरा म्हणजे पूर्वी, यज्ञभागभुजः म्हणजे यज्ञामध्ये दिलेल्या आहुती उपभोगणारे, सर्वे म्हणजे सर्व, चक्रुहु म्हणजे झाले, विनिहत म्हणजे नष्ट झाले किंवा मारले गेले, अरयः म्हणजे शत्रू. त्यानंतर देव निर्भय होऊन आपापल्या अधिकारांचे पालन करू लागले आणि ज्यांच्या शत्रूंचा पूर्णतः निपात झालेला आहे असे ते सर्व देवगण यज्ञातील हविर्भागही ग्रहण करू लागले. शुंभ निशुंभानी देवतांचे सगळे अधिकार काढून घेतले होते. यज्ञातला जो त्यांच्यासाठी दिला जाणारा हवी होता तोही तो त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नव्हता. आता शुंभ निशुंभ मारले गेल्यानंतर देवतांना आपले आपले अधिकार पुन्हा परत मिळाले आणि यज्ञातला हविर्भाग सुद्धा ते उपभोगू लागले. दैत्याः म्हणजे दैत्य, च म्हणजे आणि, देव्या म्हणजे देवीकडून, निहते म्हणजे मारला गेल्यानंतर, शुंभे म्हणजे शुंभ हा दैत्य, देवरिपौ म्हणजे देवतांचे शत्रू, युधी म्हणजे युद्धामध्ये, युद्धात देवांचा शत्रू
शुंभ देवीकडून मारला गेल्यानंतर जगद्विध्वंसके म्हणजे जगताचा नाश करणारा, तस्मिन म्हणजे तिथे, महोग्रे म्हणजे अत्यंत उग्र असा, अतुल विक्रमे म्हणजे अचाट पराक्रमी असा, तसेच जगताचा विध्वंस करणारा महाभयंकर आणि अचाट पराक्रमी असा शुंभ देवीकडून मारला गेल्यानंतर अजून 2 जण मारले गेलेले आहेत देवीकडनं. दुसरा कोण मारला गेला? निशुंभेच महावीर्ये, निशुंभ जो अत्यंत पराक्रमी आहे असा. शेषाहा म्हणजे उरलेले, पातालम म्हणजे पाताळाला, आययू म्हणजे निघून गेले. त्यानंतर देवीकडून शुंभ आणि निशुंभ अत्यंत पराक्रमी आणि अचाट विक्रम ज्यांचा आहे असे ते 2 जण देवीकडून मारले गेल्यानंतर उरलेले जे अत्यंत पराक्रमी असे असुर होते ते पाताळाला निघून गेले. एवं म्हणजे अशा प्रकारे भगवती म्हणजे ती भगवती, भगवती या शब्दाचा अर्थ सर्व ऐश्वर्याने युक्त अशी देवी. देवी म्हणजे देवी, सा म्हणजे ती, नित्य अपि नेहमी असणारी असून सुद्धा, ती नव्हती असं कधीच नसतं तरी सुद्धा, पुनः पुनः म्हणजे पुन्हा पुन्हा, संभूय म्हणजे उत्पन्न होऊन किंवा प्रकट होऊन, कुरुते म्हणजे करते, भूप हे सुरथ राजासाठी संबोधन आहे की हे सुरथ राजा, जगतः म्हणजे जगताचं, परिपालनम म्हणजे सर्व बाजूंनी पालन करते. ती भगवती देवी नित्य असून सुद्धा पुन्हा पुन्हा वेळोवेळी कार्यासाठी उत्पन्न होऊन संपूर्ण जगताचं परिपालन करते. तयैतन तया एतन म्हणजे तिच्याकडून हे, मोह्यते म्हणजे मोहित केलं जातं, विश्वम म्हणजे विश्व, सा एव म्हणजे तीच, विश्वम म्हणजे विश्वाला, प्रसूयते म्हणजे उत्पन्न करते, सा म्हणजे ती, याचिता म्हणजे तिच्याकडे प्रार्थना केली असता, याचना केली असता, च म्हणजे आणि, विज्ञानन म्हणजे विज्ञान, तुष्टा म्हणजे संतुष्ट झाली असता, रुद्धिम म्हणजे सगळ्या प्रकारची समृद्धी, प्रयच्छती म्हणजे देते. ही देवीच संपूर्ण जगताला मोहित पण करते आणि तीच देवी संपूर्ण विश्वाला उत्पन्न पण करते. तिच्याकडे याचना केली असता सर्व प्रकारचं विशेष ज्ञान तिच्याकडून प्राप्त होतं आणि संतुष्ट झाली असता सर्व प्रकारची समृद्धी ती तिच्या भक्ताला प्रदान करते. अशा प्रकारे या 33 ते 37 श्लोकांमध्ये एकत्रित अर्थ आपण बघूया. ते देवता सुद्धा, सगळ्या देवता सुद्धा आता त्यांना त्यांचे अधिकार प्राप्त झालेले होते, ते निर्भय झालेले होते आणि आता सगळ्या देवता त्यांना दिले जाणारे यज्ञातील हवीर भाग उपभोगायला त्यांनी सुरुवात केली होती. आता ते निरातंक झाले होते. आतंक म्हणजे सगळ्या प्रकारचं भय त्यांचं नष्ट झालेलं होतं. दैत्यांना, 2 दैत्यांना, शुंभ आणि निशुंभ ह्या 2 दैत्यांना देवीने मारल्यानंतर, अर्थातच शुंभ निशुंभ हे कोण तर देवरिपौ, देवतांचे शत्रू. कुठे मारलं देवीनी? युद्धी म्हणजे युद्धामध्ये. आता हे शुंभ निशुंभ कसे होते तर जगद्विध्वंसके, जगताचा विध्वंस करणारे. तस्मिन म्हणजे त्या, महोग्रे अतुल विक्रमे हे दोन्हीही
शुंभ निशुंभाचं विशेषण आहे. अत्यंत उग्र असे आणि ज्यांचा पराक्रम अतुलनीय आहे असे ते दोघे जण देवीकडून मारले गेल्यानंतर उरलेले सर्व राक्षस पाताळाला निघून गेले. अशा प्रकारे ती भगवती देवी, सर्व ऐश्वर्यानी युक्त अशी देवी, ती नित्य असून सुद्धा पुन्हा पुन्हा स्वतःला प्रकट करते आणि या संपूर्ण जगताचं परिपालन करते. तिच्या प्रभावानेच सर्व विश्व मोहित होते. त्याचप्रमाणे तीच संपूर्ण जगताला उत्पन्न करते. तिच्याकडे याचना केली असता आणि ती संतुष्ट झाली असता सर्व प्रकारचं ज्ञान विशेषत्वानी देते, विज्ञान देते आणि प्रसन्न झाली असता सर्व प्रकारची समृद्धी प्रकर्षाने स्वतःच्या भक्तांना प्रदान करते. व्याप्तन्तयैतत् सकलं ब्रह्माण्डं मनुजेश्वर महादेव्या महाकाली महामारी स्वरूपया सैव काले महामारी सैव सृष्टिर्भवत्यजा स्थितिं करोति भूतानां सैव काले सनातनी भवकाले नृणां सैव लक्ष्मीर्वृद्धिः प्रदा गृहे सैवा भावे तथा लक्ष्मीर्विनाशायोपजायते स्तुता संपूजिता पुष्पैर्गन्धधूपादिभिस्तथा ददाति वित्तं पुत्रांश्च मतिं धर्मे तथा शुभाम. मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देव्याश्चरितमाहात्म्ये भगवती वाक्यं द्वादशः. व्याप्तन म्हणजे व्यापलेलं आहे, तया म्हणजे तिच्याकडून, एतत् म्हणजे हे, सकलम म्हणजे संपूर्ण, ब्रह्मांडम म्हणजे ब्रह्मांड किंवा विश्व, मनुजेश्वर म्हणजे मनुष्यांचा राजा, मनुष्यांचा ईश्वर. हे सुरथ राजासाठी संबोधन आहे की हे मनुजेश्वरा. महादेव्या म्हणजे महादेवीने, महाकाली महामारी स्वरूपया, महाकाली आणि महामारीच्या स्वरूपामध्ये त्या महादेवीने हे संपूर्ण ब्रह्मांड व्यापलेलं आहे. सैव म्हणजे तीच, सा एव काले म्हणजे काळी, महामारी महामारीच्या स्वरूपामध्ये तीच प्रकट होते. सा एव म्हणजे तीच, सृष्टी म्हणजे संपूर्ण सृष्टी, भवती अजा भवती म्हणजे होते, अजा म्हणजे जन्मरहित असणारी, स्थितिं करोती स्थिती म्हणजे स्थिरता, करोती म्हणजे करते, भूतानाम म्हणजे भूतमात्रांसाठी, सा एव म्हणजे तीच, काले म्हणजे कालाच्या वेळेस, सनातनी म्हणजे तिन्ही काळात असणारी. सनातन अशी ती देवी स्वतः जन्मरहित असूनही कधी सृष्टीला उत्पन्न करणारी होते, तर कधी महामारीच्या रूपाने प्रलय करणारी किंवा संहार करणारी होते. तीच वेळ प्रसंगी प्राणीमात्रांचं पालनही करते, रक्षणही करते. भवकाले म्हणजे उत्पत्तीच्या वेळेस किंवा अभ्युदयाच्या वेळेस, नृणाम म्हणजे मनुष्यांसाठी, सा एव म्हणजे तीच, लक्ष्मीही म्हणजे लक्ष्मी, वृद्धिप्रदा म्हणजे सर्व प्रकारची समृद्धी देणारी, गृहे म्हणजे घरामध्ये, सा एव म्हणजे तीच, अभावे म्हणजे तिच्या अभावाच्या ठिकाणी किंवा देवी जिथे नसते असं अभावात्मक घर, तथा म्हणजे त्याचप्रमाणे,
अलक्ष्मीही म्हणजे अलक्ष्मी रूपाने किंवा दारिद्र्य रूपाने, विनाशाय म्हणजे नाशासाठी, उपजायते म्हणजे उत्पन्न करते किंवा विनाशाला कारणीभूत होते. त्याचप्रमाणे अभ्युदयाच्या काळी हीच देवी मनुष्याच्या घरी लक्ष्मीच्या रूपाने वास करून समृद्धी प्रदान करते, तर विपरीत काळी हीच अलक्ष्मीच्या रूपाने, दारिद्र्याच्या रूपाने मनुष्याच्या विनाशाला कारण होते किंवा मनुष्याचा विनाश घडवून आणते, विनाशाचं कारण बनते. स्तुता म्हणजे स्तवन केलं असता, संपूजिता म्हणजे चांगल्या प्रकारे पूजन केलं असता, पुष्प म्हणजे फुलं, गंध म्हणजे गंध, धूप म्हणजे धूप, आदिभिही म्हणजे पूजेसाठी इतर जे उपचार आहेत त्या सर्व उपचारांनी, तथा म्हणजे त्याचप्रमाणे, ददाती म्हणजे देते, वित्तम म्हणजे सर्व प्रकारचं ऐश्वर्य किंवा संपत्ती, पुत्रान म्हणजे पुत्र किंवा संतती, च म्हणजे आणि, मतिम म्हणजे बुद्धी, धर्मे म्हणजे धर्माच्या ठिकाणी, धर्माला धरून असलेली बुद्धी किंवा धर्माचं ज्ञान, तथा म्हणजे त्याचप्रमाणे, शुभाम म्हणजे कल्याणकारक. अशा या देवीची स्तुती केल्याने, तिची गंध, पुष्प, धूप इत्यादींनी नित्य पूजा केल्याने ती पुत्र, संतती, संपत्ती, धर्मबुद्धी, शुभप्रद उत्तम गती किंवा मोक्ष देते. मार्कंडेय पुराणे म्हणजे मार्कंडेय पुराणातील सावर्णिके मन्वंतरे म्हणजे सावर्णिक मन्वंतरातील देव्याश्चरित महात्म्ये म्हणजे देवीच्या महात्म्यामधील भगवती वाक्यन म्हणजे भगवतीने जे काही आशीर्वाद दिलेले आहेत किंवा सप्तशतीच्या पठणाचं जे काही फल सांगितलेलं आहे ते फल या 12व्या अध्यायामध्ये म्हणजे द्वादशहा म्हणजे 12वा अध्याय इथे पूर्ण झाला. या अध्यायामध्ये सप्तशतीच्या पठणाची आणि श्रवणाची फलश्रुती साक्षात देवीने देवतांना सांगितलेली आहे. त्यामुळे हा अध्याय खूप महत्त्वाचा ठरतो. 38 ते 41 श्लोकांचा एकत्रित अर्थ बघूया. त्या देवीने, हे राजा, संपूर्ण ब्रह्मांड व्यापलेलं आहे. महादेवी, महाकाली आणि महामारीच्या स्वरूपामध्ये त्या संपूर्ण ब्रह्मांडाला तिने व्यापलेलं आहे. तीच महामारी आणि तीच सृष्टी निर्माण करणारी जन्मरहित अशी देवी आहे. तीच संपूर्ण भूतमात्रांचं रक्षण करणारी सनातनी अशी देवी आहे. तीच सर्व भूतमात्रांचं पालन पोषण करते आणि उन्नतीच्या वेळेस किंवा अभ्युदयाच्या वेळेस तीच संपूर्ण भक्तांना लक्ष्मी प्रदान करते. पण तिच्या अभावामुळे किंवा तिच्या नसण्यामुळे तीच अलक्ष्मीच्या रूपामध्ये किंवा दारिद्र्याच्या रूपामध्ये त्या माणसाच्या नाशाला कारणीभूत होते. तिचं स्तुती केली असता, पूजन केलं असता, गंध, धूप, दीप, फुलं इत्यादींच्या द्वारे तिची पूजा केली असता, नित्य पूजा सांगितलेली आहे तशी वर्षभर तरी अखंड पूजा केली असता, ती तिच्या भक्तांना सर्व प्रकारचं ऐश्वर्य, पुत्र, पौत्र, संतती आणि धर्म करण्यामध्ये मती म्हणजेच धर्माला अनुकूल असे विचार, त्याचप्रमाणे त्यांच्याकडून शुभ कार्य, कल्याण कार्य करवून घेते आणि म्हणून धर्माला धरून असलेली कार्य केल्यामुळे
तिचे भक्त अंतकाळी मुक्त होतात. अशा प्रकारे मार्कंडेय पुराणातील सावर्णिक मन्वंतरातील देवीच्या चरित्रातील देवीचं चरित्र जे अत्यंत महान आहे त्या चरित्रातील भगवतीचं वाक्य म्हणजेच भगवतीने दिलेले शब्द काय काय फलप्राप्ती होईल हे साक्षात देवीनी सांगितलंय. म्हणून या अध्यायाचं नाव भगवती वाक्य आहे. असा हा 12वा अध्याय इथे पूर्ण झाला. या अध्यायाचा एकत्रित सारांश आपण बघूया. चंडिकेला नमस्कार केलेला आहे. त्यानंतर देवतांशी देवी बोलतीये. देवीने ह्या अध्यायामध्ये सप्तशतीच्या पठणाचं आणि श्रवणाचं महत्त्व आणि फलश्रुती स्वतःच्या तोंडून सांगितली. देवी म्हणाली, जो कोणी स्वस्थ चित्ताने दररोज या स्तोत्रांनी माझं स्तवन करेल त्याच्या सर्व पीडा मी निसंशयपणे दूर करीन. जो कोणी मधुकैटभ नाशाचं, महिषासुराच्या वधाचं आणि शुंभ निशुंभाच्या संहाराचा प्रसंग पठण करेल, तसेच जो कुणी अष्टमी, नवमी, चतुर्दशी या तिथींना हे उत्तम महात्म्य एकाग्र चित्ताने भक्तिभावाने श्रवण करेल त्याला यत्किंचितही पाप लागणार नाही. त्याच्या सर्व पापजनित आपत्तींचा मी नाश करीन. त्यांना कधीही दारिद्र्य येणार नाहीत. त्याचप्रमाणे इष्टजनांचा वियोग होणार नाही. त्यांना शत्रू, लुटारू, राजा, शस्त्र, अग्नी आणि पाणी यांच्यापासून कधीही भय निर्माण होणार नाही. म्हणून सर्वांनी माझं हे कल्याणकारक असं महात्म्य एकाग्र चित्ताने भक्तिभावाने नेहमी श्रवण पठण करावे. माझे महात्म्य महामारीपासून उद्भवणाऱ्या सर्व उपद्रवांचा त्याचप्रमाणे त्रिविध तापांचा निराश करणारं आहे. जेथे माझं हे महात्म्य नित्य पठण केलं जातं असं स्थान मी कधीच सोडून जात नाही. तेथे माझा नेहमी वास असतो. बलिप्रदान करताना, पूजा करताना, होम तसंच महोत्सवाच्या वेळे हे संपूर्ण महात्म्य अवश्य श्रवण आणि पठण करावं. शारदीय नवरात्रात जी वार्षिक पूजा केली जाते त्यावेळी माझं हे महात्म्य भक्तिभावाने श्रवण करील तो मनुष्य माझ्या कृपाप्रसादाने सर्व पीडांपासून मुक्त होऊन धन, धान्य, पुत्र यांनी संपन्न होईल. हे माझं महात्म्य माझ्या अवतारांच्या मंगलप्रद कथा आणि युद्धामध्ये मी जे पराक्रम गाजवलेला आहे त्याचं श्रवण जो मनुष्य करेल तो निर्भय होईल. माझं महात्म्य श्रवण करणारा पुरुष शत्रूपासून त्याला कुठल्याही प्रकारचं भय राहणार नाही. त्याच्या शत्रूंचा नाश होईल, त्याचं कल्याण होईल आणि त्याचं कुळ खूप काळपर्यंत आनंदात नांदत राहील. शांती कर्माच्या ठिकाणी दुःस्वप्न पडलं असता, उग्र अशी ग्रहपीडा असताना जो कुणी माझं हे महात्म्य श्रवण करेल त्याच्या सर्व प्रकारच्या विघ्नांचा, उपद्रवांचा, भयंकर ग्रहपीडेतला त्याचप्रमाणे दुःस्वप्नाचा मी नाश करीन, शांत करीन त्यांना आणि त्या व्यक्तीला शुभ स्वप्न पडेल. त्याचप्रमाणे बालक ग्रहांनी पछाडलेल्या बालकांची पीडा ह्या महात्म्याच्या श्रवणाने पठणाने शांत होईल. लोकसंघटनेमध्ये जर फूट पडली असेल तर ती फूट नष्ट होऊन, मतभेद नष्ट होऊन त्या सर्व समूहाची एकजूट होईल. हे माझं महात्म्य दुराचारी लोकांचे अतीव सामर्थ्य नष्ट करणारे आहे. त्याचप्रमाणे राक्षस, भूत, पिशाच यांचाही नाश करणारं आहे. हे माझं महात्म्य माझ्या सामिप्याला कारणीभूत होईल. जो कुणी ह्याचं पठण श्रवण करेल त्याच्या मी नेहमी जवळच असेन. पशु, पुष्प, अर्घ, धूप, दीप
गंध इत्यादी उत्तम सामुग्रीने जो कुणी माझी पूजा करेल, ब्राह्मणांना उत्तम अशी भोजन देऊन, होम करून, अहर्निश म्हणजे रात्रंदिवस अभिषेक करून, विविध प्रकाराने अन्य उपभोग अर्पण करून, विधिवत जो कुणी दान देईल, ही दानं 1 वर्षभर देणं किंवा पूजा वर्षभर करणं, अशा प्रकारची आराधना जो करेल त्याच्यावर मी प्रसन्न होते. ती हे माझं उत्तम चरित्र श्रद्धेने भक्तीने केवळ ऐकतील तरी सुद्धा त्यांना हे पठणाचं फळ प्राप्त होईल. श्रवण केल्याने पापनिरास होईल, आरोग्य उत्तम लाभेल. माझ्या अवतारांचं कीर्तन समस्त भूतमात्रांपासून रक्षण करणारं, त्याचप्रमाणे दुष्ट दैत्यांचा विनाश करणारं असं हे माझं युद्धविषयक चरित्र श्रवण केल्याने मनुष्य शत्रुभयापासून मुक्त होईल आणि ब्रह्मर्षींनी जी माझी स्तुती केलेली आहे तिचं श्रवण केल्याने, त्याचप्रमाणे महर्षींनी जी स्तुती केलेली आहे तिचं पठण श्रवण केल्याने समृद्धी, कल्याणकारी बुद्धी, अरण्यामध्ये, उजाड प्रदेशामध्ये किंवा वणव्यामध्ये सापडलेल्या व्यक्तीचं सुद्धा रक्षण या पठणाने, श्रवणाने होईल. निर्जन स्थानी लुटारू, शत्रू यांनी वेढलेलं असताना, निबिड अरण्यामध्ये वाघ, सिंह, हत्ती यांनी घेरलेलं असताना किंवा संतप्त राजाच्या आज्ञेने वध करावा असं सांगितलेलं असताना किंवा बंधनात घातलेलं असताना, महासागरामध्ये नौका डुबत असताना, झंझावातामध्ये अडकलं असताना, घनघोर युद्धामध्ये शस्त्रांचे घाव होत असताना किंवा वेदनेनी तळमळत असताना, अशा प्रकारच्या भीषण बाधांनी ग्रस्त असलेला जो मनुष्य माझ्या या चरिताचं स्मरण करेल तो सर्व प्रकारच्या संकटातून मुक्त होईल. याचं कारण माझाच प्रभाव असेल. अशा प्रकारे माझ्या चरित्राचं स्मरण करणारा मनुष्य सर्व प्रकारच्या संकटांपासून वाचवला जाईल. ऋषी त्यानंतर सांगतायत की हे राजा, असं बोलून ती प्रचंड पराक्रमी देवी देवता बघत असतानाच अंतर्ध्यान पावली. त्यानंतर सर्व देवता निर्भय झालेल्या आणि स्वतःच्या अधिकारांना पुन्हा प्राप्त झालेल्या, यज्ञातील हवीर भाग ग्रहण करणाऱ्या अशा त्या देवता आपापल्या कार्याला लागल्या. उरलेले दैत्य सगळे पाताळामध्ये निघून गेले. अशा प्रकारे जगताचा विध्वंस करणारे महाभयंकर पराक्रमी शुंभ निशुंभ हे दोघंही जण देवीकडून मारले गेल्यानंतर उरलेले राक्षस पाताळात निघून गेले आणि अशा प्रकारे देवीने या संपूर्ण विश्वाचं रक्षण केलं. तीच देवी विश्वाची निर्मिती पण करते. तिच्याच प्रभावाने सर्व विश्व मोहितही होते आणि तिला प्रार्थना केली असता, ती संतुष्ट झाली असता, ब्रह्मज्ञान किंवा ब्रह्म साक्षात्कार म्हणजेच विज्ञान आणि सर्व प्रकारचं ऐश्वर्य देणारी ही देवी आहे. हे राजा, महाप्रलय समयी महामारीचं रूप धारण करून ही महाकाली किंवा ब्रह्मांडाला स्वतःमध्ये गिळंकृत करणारी ठरते. तिनेच हे संपूर्ण ब्रह्मांड अंतर्बाह्य व्यापलेलं आहे. सनातन अशी ही देवी स्वतः जन्मरहित असून सुद्धा सृष्टीला उत्पन्न करते आणि प्रलयाच्या काळी महामारीच्या रूपाने संपूर्ण लोकांचा संहार करणारी होते. तीच वेळ प्रसंगी प्राणीमात्रांचं रक्षण करते.
त्याचप्रमाणे तिच्या भक्तांचा अभ्युदय तिच्याच कृपेने होतो. जेव्हा ती रुष्ट होते तेव्हा सगळ्या प्रकारची समृद्धी जाऊन अलक्ष्मीच्या रूपाने, दारिद्र्याच्या रूपाने मनुष्याचा विनाश करणारी अशी ती ठरते. पण अशा दरिद्री व्यक्तीने सुद्धा जर तिचं पूजन केलं, गंध, पुष्प, धूप इत्यादींच्या द्वारे, स्तवनाच्या द्वारे, तर त्याचं ते दारिद्र्य नष्ट करून त्याला पुत्र, पौत्र, संपत्ती, धर्मबुद्धी आणि शुभप्रद फल देणारी कृती त्याच्याकडून ती घडवून घेते. अशा प्रकारे तीच ऐहिक समृद्धीचं कारण ठरते, शिवाय तीच मोक्षाचंही कारण ठरते. देवीच्या महात्म्यातील, मार्कंडेय पुराणातील, सावर्णिक मन्वंतरातील भगवतीने दिलेलं वाक्य किंवा वचन किंवा फलश्रुती या 12व्या अध्यायामध्ये सांगितलेली आहे. हरिओम तत्सत तत्सत ब्रह्मार्पणमस्तु.